स्थैर्याची परीक्षा आणि प्रगतीची नवी दिशा. वृषभ राशीच्या व्यक्तींनो, अलीकडे काय झालेलं आहे, सुरळीत सगळं चालावं असं तुम्हाला वाटतं, पण मनासारख्या वेगाने काहीच घडत नाहीये. केलेले कष्ट असतात, जबाबदाऱ्या सांभाळलेल्या असतात, योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तरीही काही महत्त्वाच्या गोष्टी पुढे सरकायला वेळ लागत असतो. त्यामागे कसं आहे, ग्रहस्थितींची सूक्ष्म काही ना काहीतरी नियती असते. कारण वृषभ राशीचा मुळातच स्वभाव स्थिर, व्यावहारिक आणि संयमी असतो. आणि तुम्हाला घाईघाईने निर्णय घेणं अजिबात आवडत नाही. एकदा एखादा मार्ग निवडला की त्यावर सातत्याने चालण्याची तुमची क्षमता जी आहे ती जास्त असते. आणि याच गुणांची आता सर्वाधिक गरज भासणार आहे. काळात काही संधी अशा येतील ज्या पहिल्या नजरेत साध्या वाटतील, पण पुढील काही महिन्यांमध्ये त्याच संधी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. काहींना करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळतील, काहींना आर्थिक नियोजनाचा मोठा निर्णय घ्यावा लागेल, तर काहींना नातेसंबंधांबाबत वास्तव स्वीकारावं लागेल. मात्र या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल ही माहीत आहे का? संयम, कारण आणि घाईत घेतलेला निर्णय. कारण घाईत घेतलेला निर्णय तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे तिथून तो तुम्हाला दूर नेऊ शकतो. तर योग्य वेळी घेतलेला शांत निर्णय अनेक वर्षांचा संघर्ष कमी करू शकतो ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वृषभ राशीच्या व्यक्तीला अगदी हेच अनुभवता येईल असं नाहीये. कारण की जन्मकुंडलीत इतर ग्रह, दशा आणि वैयक्तिक परिस्थिती यांचाही परिणाम असतो ना. पण कसं आहे, बहुतांशी वृषभ राशीच्या व्यक्तींना ह्या काळात एक महत्त्वाची गोष्ट जाणवू शकते की जुन्या पद्धतींना चिकटून राहण्यापेक्षा काही नवीन गोष्टी स्वीकारण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, हा काळ तुमची परीक्षा घेण्यासाठी तर नाहीये, तरी तुम्ही किती मजबूत आहात हे तुम्हाला दाखवण्यासाठी तर आहे ना. सर्व ग्रहस्थितीचा नोकरी, व्यवसाय, कुटुंब, आर्थिक स्थिती, आरोग्य, विद्यार्थी यांच्यावरती काय प्रभाव पडेल, त्याचबरोबर याच्यासाठी काय प्रभावी उपाय असतील. नोकरी आणि व्यवसायाचा जर विचार केला सुरुवातीला, तर एक गोष्ट नेहमी खरी असते की तुम्ही पटकन हार मानणार नाही. इतर लोक एकदम काम अर्धवट सोडून देतील, पण वृषभ राशीची व्यक्ती शांतपणे, सातत्याने आणि संयमाने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच आगामी काळ तुमच्यासाठी अचानक मोठे चमत्कार घडवणारा नसून हळूहळू पण स्थिर प्रगती देणारा ठरेल. पण कसं आहे, अनेकांना ही प्रगती सुरुवातीला दिसणार नाहीये ना. कारण कसं आहे, ती प्रमोशनच्या बातमीनी नाही, तर वाढत्या विश्वासाने सुरू होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी काय होतं, कार्यालयात तुमच्यावर अधिक जबाबदाऱ्या येऊ शकतात आणि काहींना असं वाटेल की माझ्या कामाचं कौतुक कमी आणि काम जास्त वाढत आहे. पण जर मागे वळून तुम्ही पाहिलं ना, जे काम महत्त्वाचं असतं तेच बहुतेक वेळा विश्वासू व्यक्तींकडे दिलं जातं हे तुम्हाला लक्षात येईल ना. उदाहरणार्थ, तुमच्या डिपार्टमेंटमध्ये एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू होत असेल किंवा अडचणीत असलेले काम तुमच्याकडे सोपवलं जाऊ शकतं. सुरुवातीला ते तुम्हाला ओझं वाटेल, कारण की इतर लोक फक्त त्याचा परिणाम पाहतील, पण तुम्हाला त्यामागची मेहनत मात्र करावी लागेल. आणि याच काळात काही जणांना असं वाटू शकतं की त्यांच्यापेक्षा कमी अनुभव असलेल्या व्यक्तींना जास्त महत्त्व दिलं जातं. ही भावना वास्तवातही असू शकते, पण तुलना करण्यात ऊर्जा खर्च करण्यापेक्षा स्वतःची गुणवत्ता वाढवण्यात वेळ घालवावा. कारण की काही लढाया प्रतिक्रिया देऊन जिंकता येत नाहीत, त्या कामगिरीनेच जिंकाव्या लागतात. आणि नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल ना, तर संधी मिळू शकते. मात्र फक्त पगार वाढतो आहे म्हणून निर्णय घेऊ नका. कंपनीचं स्थैर्य कसं आहे, कामाचं स्वरूप कसं आहे, प्रवास आणि भविष्यातील वाढ ह्या गोष्टी पण तपासायला पाहिजेत ना. अनेकदा कसं होतं, थोडा जास्त पगार पुढे जाऊन मोठा ताण बनतो. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी पण अशीच संमिश्र परिस्थिती तयार झालेली आहे. मोठ्या फायद्यासाठी तुम्ही रोख प्रभाव महत्त्वाचा ठरवा. कॅशमध्ये व्यवहार जर असेल ना, तर तो रोख झाला पाहिजे. उद्या मिळेल, परवा मिळेल अशा तुम्ही आश्वासनावरती राहू नका. आणि कसं होतं, व्यवसायामध्ये थोडी मंदी आली म्हणून अचानक मोठं कर्ज घेणं योग्य नसतं ना. किंवा तुम्ही नवीन ब्रांच सुरू करणं हे पण योग्य ठरणार नाही, कारण सध्याची परिस्थिती मजबूत करणं हेच तुमचं काम आहे. पार्टनरशिप आणि व्यवहारामध्ये पण काय होतं, तोंडी आश्वासनांपेक्षा लेखी करारांवर विश्वास ठेवा. कारण कसं आहे, गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. आणि समोरची व्यक्ती वाईट असेलच असं नाही ना, पण दोघांची अपेक्षा वेगळी असू शकते. म्हणून कसं आहे, प्रत्येक अट स्पष्ट ठेवा. स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही अजूनही 5 वर्षांपूर्वीच्या पद्धतीने काम करत आहात का? कारण जग बदलत आहे, तंत्रज्ञान बदलत आहे आणि ग्राहकांच्या अपेक्षाही बदलत आहेत. आणि जर आपण बदललो नाही तर मेहनत वाढेल, पण परिणाम कमी मिळेल ना. आणि ह्या काळात कसं आहे, विशेष लक्ष द्या. भावनेत येऊन नोकरी सोडू नका. नवीन स्किल्स शिकण्यास तयार राहा. कामाच्या ठिकाणच्या राजकारणापासून दूर राहा. व्यवसायात रोख प्रवाहावर लक्ष ठेवा. प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवली पाहिजे आणि मोठी गुंतवणूक अजिबात करू नका.
वृषभ राशीचं खरं सामर्थ्य वेगात नसतं, ते सातत्यात असतं. पण अनेक वेळा शर्यत जिंकणारा तोच असतो जो मध्ये थांबत नाहीये. म्हणून थोडासा संयम गरजेचाच आहे. आजची शांत मेहनत उद्याचं मजबूत यश घडवू शकते ना. वृषभ राशीच्या व्यक्तींनो, तुमच्या आयुष्यात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. स्थैर्य, त्यातलं आर्थिक स्थैर्य, नोकरी स्थैर्य आणि सर्वात महत्त्वाचं नात्यांमधलं स्थैर्य. म्हणूनच जेव्हा नात्यांमध्ये लहानसा बदल होतो ना, तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या मनावर इतरांपेक्षा जास्त होतो. आणि आगामी काळात काय होतं, कुटुंबाच्या बाबतीत काही मोठे संकट दिसत नाही, पण लहान गैरसमज काय करतो, अपेक्षा भंग करतो, संवादांमध्ये कमतरता आणतो आणि याकडे दुर्लक्ष केल्यास तणाव वाढू शकतो. आणि वैवाहिक जीवनाचा जर विचार केला ना, तुम्ही विवाहित असाल तर जोडीदाराला तुमच्याकडून अधिक वेळ आणि लक्ष हवं असू शकतं. तुमच्या दृष्टीने कसं आहे, घरासाठी कष्ट करणं म्हणजे प्रेम व्यक्त करणं असतं, पण समोरच्या व्यक्तीला कधी कधी फक्त तुमचा वेळ आणि संवाद हवा असतो. म्हणजे उदाहरणार्थ कसं आहे, तुम्ही दिवसभर काम करून थकून घरी आलात आणि शांत बसलात तर तुमच्या दृष्टीने तो आराम असेल, पण जोडीदाराला वाटू शकतं की पूर्वीसारखं बोलणं कमी झालेलं आहे. अशा छोट्या गोष्टी हळूहळू अंतर निर्माण करतात. म्हणून कसं आहे, दररोज काही मिनिटे का होईना मन मोकळा संवाद ठेवा. जुने विषय पुन्हा समोर येऊ शकतात. काही घरांमध्ये पूर्वीचे मतभेद असतात, जुने आर्थिक व्यवहार असतात किंवा एकदा न सुटलेला विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतो. आणि अशा वेळी जुना राग उकरून काढण्यापेक्षा प्रश्न सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा. कारण कसं आहे, काही वाद जिंकूनही नाती हरवली जातात. आई वडील आणि ज्येष्ठ जे असतात ना, या काळात त्यांच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. त्यांना वेळ द्या हो, बाकीचं त्यांना अपेक्षित नसतं काही. त्यांचं बोलणं शांतपणे ऐका, हे सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. फक्त आपली माणसं जवळ हवी असणं हेच तुमचं उद्देश असलं पाहिजे. भावंडांसोबत पण कसं होतं, मालमत्ता किंवा पैशांवर चर्चा होते तर तुम्हाला तुमचं म्हणणं योग्य वाटेल, पण समोरच्या व्यक्तीलाही तिची बाजू योग्य वाटत असते ना, हे पण समजून घेतलं पाहिजे. म्हणून निर्णय घेताना भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या. तसंच प्रेमसंबंधांमध्ये असलेल्या व्यक्तीने कसं आहे, संशय वाढू शकतो, त्याला जागा देऊ नका बरं का. तर भविष्यासंदर्भात गंभीर चर्चा होऊ शकते. पण अवास्तव अपेक्षा जर तुम्ही ठेवल्या ना, तर मग थोडी निराशा वाढेल. ह्या काळात विशेष काळजी काय घेतली पाहिजे, जोडीदारासाठी वेळ काढा, जुन्या वादांना पुन्हा खतपाणी घालू नका, आई वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या, भावंडांशी पैशांच्या बाबतीत स्पष्टता ठेवा आणि प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवू नका. कसं आहे, वृषभ राशीची माणसं नाती सहज जोडत नाहीत, पण एकदा जोडली की मनापासून जपतात. म्हणून या काळात कोण बरोबर आणि कोण चूक हे सिद्ध करण्यापेक्षा कोण आपला आहे हे जपण्यावर मात्र भर द्या. कारण कसं आहे, घरातील शांतता हीच आयुष्यातील सर्वात मोठी श्रीमंती असते. आर्थिक स्थितीचा जर विचार केला ना, तर वृषभ राशीच्या व्यक्तींनी पैशाच्या बाबतीत साधारणपणे इतरांपेक्षा सावध असतातच तुम्ही, पण दिसेल तिथे गुंतवणूक करणं योग्य नाही सध्या तरी. कारण की प्रलोभन तयार करणाऱ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येतील, त्यामुळे तिथून तुम्ही लांब राहा. काहीतरी मोठी स्कीम येईल किंवा मोठं कुठेतरी पाऊल उचलावं गुंतवणुकीसाठी असं वाटेल, पण त्यात तुम्ही कुठेतरी ट्रॅप होऊ शकता. सो बी केअरफुल. अनपेक्षित खर्च जो आहे तो मात्र थोडा जास्त होऊ शकतो. वाहन दुरुस्ती, शिक्षण, आरोग्य ह्या गोष्टी ठीक आहे, खर्च होणं ठीक आहे ह्या गोष्टींच्या बाबतीत, पण अनपेक्षित खर्च कसा असतो, जो तुम्ही कुठं तुमच्या नियोजनात ठेवलेला नसतो, त्यासाठी थोडी रक्कम तुम्ही बाजूला काढून ठेवली पाहिजे. ठीक आहे, अशा वेळी काही घाबरण्याची गरज नाहीये, पण आर्थिक नियोजन तर आवश्यक आहे ना. अडकलेले पैसे असतात, काय होतं, काही वृषभ राशीच्या व्यक्तींना पूर्वीचे अडकलेले पैसे थोडेफार पुढं परत मिळू शकतात. जुने व्यवहार किंवा परतावा, कमिशन किंवा थकीत रक्कम अशा हळूहळू मिळण्याचे याच्यामध्ये संकेत आहेत ना. मात्र ज्या पैशाची वाट तुम्ही पाहत आहात ना, तो अगदी तुमच्या अपेक्षित वेळेतच मिळेल असं गृहीत धरू नका. रोख प्रवाह कसा आहे याकडे लक्ष द्यावं. काही वेळा हा व्यवसाय चांगला चालू असतो, पण ग्राहकांकडून पैसे उशिरा येतात. आता हा व्यापाराचा नियमच आहे, त्यामुळे मग ताण वाढतो. म्हणून कसं होतं, उधारीवर थोडं नियंत्रण ठेवा. गुंतवणूक ह्या काळात कुणीही करताना मी पुन्हा एकदा सांगतो, प्रलोभन तयार करणाऱ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येतीलच. त्यामुळे सट्टा, जुगार ह्या गोष्टींपासून तुम्ही लांब राहा. शिवाय जर कुठलं तुम्ही व्यसन करत असाल तर त्यापासून सुद्धा तुम्हाला लांब राहण्याचे दिवस सुरू झालेले आहेत. निसर्गाने तुम्हाला आधीच संकेत दिलेले आहेत, पण मी हे तुम्हाला 1 वर्ष आधी सांगतोय. जून 2027 पासून 7.5 सुरू होईल. त्यामुळे वाईट ज्या ज्या सवयी आहेत आरोग्याच्या बाबतीत त्यांच्यापासून तुम्ही आता हळूहळू दूर जायला सुरू केलं पाहिजे. कागदपत्रांशिवाय आर्थिक व्यवहार करायचा नाही. त्याचबरोबर कसं आहे, तुमची खरी संपत्ती कशी आहे मला माहीत आहे. पैसा नसते ती खरी संपत्ती, तर आर्थिक सुरक्षितता असते.
म्हणून काय होतं, ह्या काळात मोठा धोका घेऊच नका तुम्ही. मजबूत पाया तयार करण्यावर भर द्या. व्यवसायाचा पाया मजबूत झाला पाहिजे. ठीक आहे, प्रॉफिट तुमचा जास्त नाहीये, लॉस पण नाहीये, समसमान चालू आहे, तर पाया मजबूत करून घ्या व्यवसायाचा. आरोग्याच्या बाबतीत पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आजारी पडेपर्यंत स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता का? अनेक वृषभ राशीच्या व्यक्तींची ही सवय असते, काम चालू असेपर्यंत जबाबदाऱ्या पूर्ण होत असतील तर शरीराकडे फारसं ते लक्ष देत नाही. शरीराची एक मर्यादा असते ना, आणि आगामी काळात हे तुम्हाला थोडं सावध राहण्याचा इशारा देऊ शकतं. थकवा, जीवनशैली किंवा कामाचा ताण असतो ना, किंवा घरात त्या जबाबदाऱ्या असतात आणि भविष्याची चिंता असते, यामुळे मानसिक थकवा थोडा जाणवू शकतो, हे स्वाभाविक आहे. पण जे लोक अनेक वर्षांपासून सतत काम करत आहेत ना आणि स्वतःसाठी वेळ काढत नाहीत, त्यांनी आता शरीराचं ऐकायला सुरुवात केली पाहिजे. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल काहीतरी शरीराबाबतीत चुकीचं घडतंय, त्वरित तुम्ही वैद्यकीय चिकित्सा केली पाहिजे. हे वृषभ राशीच्या व्यक्तींना मला असं सांगू वाटतं की विश्वासू व्यक्तीशीच तुम्ही बोला, मन मोकळं करा. प्रत्येक चिंता एकट्याने पेलण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून कसं आहे, आता साधी गोष्ट आहे, वेळेवर झोप घेणं, नियमित व्यायाम करणं. आता ह्या गोष्टी राशी भविष्याच्या बाबतीत सांगणं मला जरा थोडं नवल वाटायला लागले, पण तशी वेळ आलेली आहे सांगण्याची. आरोग्य बिघडल्यानंतरच मग त्याची किंमत कळते ना, म्हणून शहाणा माणूस तो किंमत जी असते ना ती आधीच ओळखतो. आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढणंही गरजेचं आहे. कारण निरोगी शरीर आणि शांत मन असेल ना, तर आयुष्यातील प्रत्येक यशाचा आनंद घेता येत असतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला असेल. या काळात अभ्यासात सातत्य ठेवणाऱ्यांना, विद्यार्थ्यांना पण छान प्रगतीचे अनुभव येतील, एकाग्रता वाढणार आहे, अभ्यास करण्यामध्ये ऊर्जा मिळेल, योग्य दिशा मिळेल. आतापर्यंत तुम्ही अभ्यासात जिथं जिथं अडला होता ना, तिथून काहीतरी मार्ग मिळेल. आणि त्यांना ह्या काळामध्ये विशेषतः पुढं करिअर काय करायचं आहे याची दिशा कुठंतरी मिळेल. पण माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी विद्यार्थ्यांना हेच सांगतो की मोबाईल असेल, स्क्रीन टाईम असेल, यापासून तुम्ही जास्तीत जास्त लांब राहा. त्यातून काय होतं आहे, तुमची एकाग्रता कुठेतरी शोषली जात आहे आणि हा फार गंभीर मुद्दा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल सध्या घडत आहे. उपायाबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक शुक्रवारी तुम्ही लक्ष्मीची उपासना करा. श्री सुक्तमचा जास्तीत जास्त पाठ करत राहा. पैशांच्या आणि नात्यांच्या बाबतीत घाईघाई निर्णय घेऊ नका. तुमचा राशीस्वामी शुक्र आहे. तुमच्या जोडीदाराचा जेवढा तुम्ही मान ठेवाल, सेवा कराल, त्यांच्या आवडीच्या काही गोष्टी कराल, तेवढा तुमचा राशीस्वामी शुक्र जो आहे तो बलवान राहील. काहींना उपासनेचा लवकर प्रभाव मिळत नाही. काय मिळत नाही? कारण की आधीची पापं थोडी धुतली गेलेली असतात ना, ती थोडी धुतली जावी आणि नवीन फ्रेश कुठंतरी तुमची उपासना सुरू व्हावी, याला थोडा वेळ लागत असतो. त्यामुळं आधीचा जो बँक बॅलन्स आहे कर्मांचा, तो कर्मांचा बँक बॅलन्स तुम्हाला क्लिअर करावे लागेल आणि मग तुम्हाला नवीन सरप्लस अकाउंट जे आहे तो भगवंत काढून देईल. तुम्ही जास्तीत जास्त अजून एक तुम्हाला मी सुचवतो, विष्णू सहस्त्रनामातली जी 108 नंबरची ओवी आहे ती तुम्ही जास्तीत जास्त म्हणत जावा. ती ओवी अशी आहे, वनमाली गदी शांकी शंखी चक्री चनंदकी श्रीमान नारायणो विष्णू वासुदेवो भिरक्षतु. 108 नंबरला ही ओवी आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इंटरनेटवरती सर्च करू शकता. विष्णू सहस्त्रनामामध्ये एक सहस्त्रनामावली आहे, त्यातली ही शेवटची ओवी आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, वनमाली गदी शांकी शंखी चक्री चनंदकी श्रीमान नारायणो विष्णू वासुदेवो भिरक्षतु. या ओवीचं जास्तीत जास्त तुम्ही पठण करत जावा. शुक्र बलवान राहील, तुमच्या राशीला मार्ग मिळेल, संकटातून पुढे जाण्याची बुद्धी मिळेल, वेळोवेळी योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि पुढं 1 महिन्यामध्ये मंगळ जो आहे 35 दिवस गोचर करतो आहे ना, त्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला संकटांना आणि त्रासांना कसं तोंड द्यायचं ते ह्या श्लोकातून तुम्हाला आपोआप समजत जाईल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.